नगरचं राजकारण सध्या वाकचौऱ्या पुराणावर चाललंय. ठाकरे गट त्यांना फिरू देणार नाही म्हणतोय, तर शिंदे गट त्यांना संरक्षण देण्याची भाषा करतोय. उरलेल्या 3 वर्षांसाठी वाकचौरेंनी पक्ष बदलाचा अट्टहास का केला हे कुणालाच समजले नाही. बरं, या बदल्यात महायुती त्यांना काय काय देणार हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. सध्या फक्त तर्कवितर्काचे भुशाद भाले मारणे सुरू आहे. जर वाकचौरेंना खरंच सत्तेत सहभागी व्हायचं होतं तर त्या बदल्यात बाकीच्या 5 खासदारांनी जसे विकासाचे शब्द घेतले तसाच शब्द वाकचौरेंनीही घ्यायला पाहिजे होता. ज्या अकोले आणि संगमनेरच्या जनतेच्या जीवावर ते निवडून आलेत, त्यांच्या विकासासाठी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत त्यांनी शब्द घ्यायला हवा होता. वाकचौरेंनी या संधीचं सोनं करायला हवं होतं. अजूनही अशीच अपेक्षा आहे. या पक्ष बदलाचा खरोखर फायदा व्हावा अशी भोळी भाबडी अपेक्षा जनतेला आहे. आता पक्ष बदल करताना वाकचौरे नेमका कुणाचा विकास करणार हे लवकरच समजणार आहे. वाकचौरेंनी काय करायला हवं आणि पुढच्या निवडणुकीत सेफ होण्याचं राजकारण कसं करायला हवं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. गेल्या 2-3 दिवसांपासून नगरचं राजकारण अचानक ढवळलं. शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केला. वाकचौरे यांच्या याच भूमिकेनंतर नगरचं राजकारण पेटलं. खासदाराच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद मतदारसंघात उमटले. संगमनेर, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी वाकचौरे यांचा निषेध करत आंदोलनही केलं. लालची कुत्रा पुराना है वह असे बॅनर झळकले. साईबाबांची शपथ मोडणाऱ्याला आम्ही कदापिही माफ करणार नाही, अशा थेट प्रतिक्रिया नगर जिल्ह्यातून उमटल्या. वातावरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच वाकचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानाला पोलीस संरक्षण देण्यात आलं. बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे सलग 3 दिवस वाकचौरेंविरोधातील आंदोलने सुरूच राहिली. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी गद्दारी केलेल्या आमदारांना कशाचे लालूच दाखवले गेले हे पत्रकार परिषदेत सांगितले. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बाबतही कधी 15 कोटी, कधी 25 कोटी तर कधी थेट 50-100 कोटींमध्ये डील झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या प्रकारानंतर शिवसैनिकांचा रोष जास्त वाढला. नगरच्या शिवसेनेत 2 गटात तीव्र संघर्ष सुरू झाला. एकीकडे शिवसेनेचा ठाकरे गट वाकचौरेंना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही म्हणतोय, तर शिवसेनेचा शिंदे गट त्यांच्यासाठी ढाल करण्याची भाषा करतोय. गेल्या 3 दिवसांपासून नगर उत्तरेतील वातावरण अचानक तापलं. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे आमदार नीलम गोऱ्हे आणि अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने ते शिवसेनेत सक्रिय झाले होते. पुढे त्यांना शिवसेनेने शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्याशी झाला. या निवडणुकीत वाकचौरे यांनी आठवलेंचा सुमारे 1,32,000 मतांनी दारुण पराभव केला. वाकचौरे यांना 3,60,000 तर आठवलेंना 2,27,000 मते मिळाली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने पुन्हा त्यांना संधी दिली होती. मात्र ऐनवेळी वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आत्मघाती निर्णय घेतला आणि त्यांचा मोदी लाटेत पराभव झाला. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे त्यावेळी खासदार झाले. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर पराभूत झालेल्या वाकचौरे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली, मात्र तेथेही त्यांना अपयश आले. त्यानंतर 2019 मध्येही शिर्डी मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडेच राहिला. त्यावेळी भाऊसाहेबांनी भाजपमध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाऊसाहेबांचे डिपॉझिट जप्त झाले. पक्षविरोधी कारवायांमुळे भाजपने त्यांच्यावर कारवाई केली. काही दिवसांनी पुन्हा ते भाजपमध्ये सक्रिय झाले. मात्र 2024च्या निवडणुकीपूर्वी शिवसेना फुटीनंतर त्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाची उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत ते विजयी झाले, परंतु लगेच 2 वर्षात त्यांनी पुन्हा पक्षांतर करत जेथून निवडून आलो त्याच ठाकरे गटाला रामराम केला. वाकचौरेंच्या याच धरसोड वृत्तीचा तीव्र संताप सध्या शिर्डी मतदारसंघात पाहायला मिळत आहे. 2024च्या या निवडणुकीत वाकचौरे विरुद्ध विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी आणि नेवासा या 4ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार लोखंडे यांना मताधिक्य मिळाले. परंतु फक्त अकोले आणि संगमनेर या 2 विधानसभा मतदारसंघाच्या जीवावर वाकचौरे विजयी झाले होते. या दोन्ही मतदारसंघाने तब्बल 80,000चे मताधिक्य देत त्यांना खासदार होण्याची संधी दिली होती. 2 वेळा गद्दारीचा शिक्का बसूनही केवळ आपला माणूस आपल्यासाठी म्हणत अकोले व संगमनेरकर त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.
आता त्याच दोन्ही मतदारसंघाचे ऋण फेडण्याची नामी संधी वाकचौऱ्यांना आली आहे. साईबाबांच्या शपथा घेऊन पक्षांतर करणाऱ्या वाकचौऱ्यांनी या दोन्ही तालुक्यासाठी महत्त्वाची असणारी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे तरी किमान आणावी अशी अपेक्षा आहे. इतर शब्द घेण्यापेक्षा वाकचौरेंनी या हायस्पीड रेल्वेचा शब्द महायुतीकडून घेतला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते, असे आता बोलले जात आहे. वाकचौरे यांना खरंच मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महत्त्वाचा असलेला हा रेल्वे प्रकल्प त्यांनी संगमनेर व अकोले तालुक्यातून न्यावा अशी चर्चा आता सुरू झाली आहे. खासदार वाकचौऱ्यांविरोधातला सध्याचा रोष पाहता ते पुढच्या वेळी कोणत्याच पक्षाकडून निवडून येणार नाहीत अशी स्थिती आहे. परंतु राजकीय कोरघोड्यांमध्ये न अडकता जर वाकचौरेंनी पुणे नाशिक व्हाया संगमनेर हा रेल्वे प्रकल्प पुन्हा मार्गी लावला तर तोच त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरणार आहे. या दोन्ही तालुक्यातील जनतेने दिलेल्या मतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वाकचौरे यांनी किमान आता तरी या रेल्वे प्रकल्पाचा शब्द महायुतीकडून घ्यावा असे बोलले जात आहे. आता वाकचौरे या संधीचं सोनं करतात की फक्त स्वतःचा विकास करतात हेही येत्या काही वर्षात समजणारच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.